चला साईबाबा. चला 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 चला. आज स्नेहा मॅडम खुश, साईदादा खुश, कारण आज आम्ही बऱ्याच दिवसांनी पायी पायी गावात निघालो होतो फिरायला म्हणजे तसं पतसंस्थेत थोडंसं काम होतं, ते करून मग म्हटलं होतं की बऱ्याच दिवसांनी पोरांना जरा पाणीपुरी वगैरे खायला न्यावं. कारण आता मध्यंतरी रोज पाऊस आणि पावसाने उघड दिली तर त्यानंतर माझी तब्येत बरी नव्हती, म्हणून आम्ही बऱ्याच दिवसात असं निवांत गावामध्ये फिरायला काही गेलो नव्हतो. मग आज निघालो होतो. म्हणजे आज पावसाने उघड दिलेली आहे. थोडंसं ऊन पडत होतं, पण एवढं काही ऊन लागत नव्हतं. ह्या पाही आहेत साईबाबा मस्तपैकी गाड्या घोड्या बघत हळूहळू चालले होते, पण सोबतच ओरडायचं काम चालूच होतं. ह्या ओरडण्यामुळं ना मंडळी सगळी आजूबाजूची लोकं आमच्याकडेच बघत असतात. सेलिब्रिटीचं फील येतं माहिती आहे का. मग शेवटी चालत जाऊन पतसंस्थेत पोहोचलो. पतसंस्थेत माझं काम मी करत होते, हे दोघंजणं बसले होते. मग मध्ये मी पण येऊन त्यांच्याजवळ बसले तर साईबाबाचं असं ओरडायचं काम चालूच होतं. मग पतसंस्थेच्या लोकांनी एक निर्णय घेतला की मॅडम तुम्ही पतसंस्थेत काही येत नका जाऊ, म्हणजे रागारागात नाही हो, सहकार्याच्या दृष्टीने. तुमचं काही काम असेल तर तुम्ही फोन करा, माणूस तुमच्याकडे घरी येईल आणि तुमचं काय असेल ते फॉर्म वगैरे घेऊन जाईल. सहकार्य केल्याबद्दल पतसंस्थेचे धन्यवाद. आजच्यासाठी एवढंच. टाटा, बाय बाय.